राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ह्या साध्या कल्पनेतनच आणि दोघांनी एकमेकांना टाळी देण्याचा जेव्हापासून निर्धार केलाय तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार जे ही जोडी आधी एकत्र होती, म्हणजे एकत्र आपल्याला अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली, त्यावरतीच आज शरद पवार यांनी एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट ऐकून एकदम राजकारणात जेवढे काही महारथी, जेवढे काही चाणक्य आहेत त्यांच्याही विचारापलीकडचं विधान आज शरद पवार यांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये त्यांच्या विश्रामगृहामध्ये जेव्हा पत्रकार बसले होते त्यावेळेस त्यांनी असं विधान केलं की भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायचं नाही, एकत्र यायचंय का नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा, अजित पवार यांनी घ्यावा, विरोधात बसायचंय की सत्तेत सामील व्हायचं हेही त्या दोघांनी ठरवावं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आहेत, एकाने सत्तेत जावं आणि एकाने विरोधात बसावं, असा त्यांनी दिलखुलासपणे आपलं मत मांडलेलं आहे. हे सर्व ऐकून निश्चितच ठाकरे गट जे बोलत होता याच्या आधी की दोन्ही शरद पवार आणि अजित पवार हा गट एकत्रच आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. परंतु याच्याही पेक्षा म्हणजे पवार कुटुंबियाने फॅमिलीमध्ये अजित पवार हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडले ते सत्तेत जाण्यासाठी, आणि सत्तेत जाऊन त्यांनी काय साध्य केलं तर अजित पवार यांच्यावरचे आरोप म्हणजे नाहीसे झाले, त्यांना क्लीन चिट भेटली. बाकीचे जे आपले नेते होते त्यांनाही क्लीन चिट भेटली. जे काही भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप किंवा ईडी कारवाई असू द्या, या सर्व गोष्टीतनं ते बाहेर पडले. आणि आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात चेंडू टाकून आपण ह्या प्रक्रियेतनं बाहेर आहोत, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी जर निर्णय घेतला तर ते एकत्र येतील हे त्यांनी त्यांचं ठरवावं, असं विधान करून शरद पवार यांनी राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे युग सुरू होतंय याचंच काहीसं भाकीत आता महाराष्ट्र राज्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बोलतोय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप दिवसांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. परंतु आता सुप्रिया सुळे या जेव्हापासून राजकारणात आल्यात त्या केंद्रात जास्त अग्रेसर आहेत. परंतु आता महाराष्ट्र राज्यातही सुप्रिया सुळे या ऍक्टिव्ह होतील असे काहीसे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सर्वेसर्वा जयंत पाटील म्हणजे जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यापेक्षाही सुप्रिया सुळे ह्याच अग्रेसर आहेत असं काहीसं आजच्या विधानातनं शरद पवार सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांचंही म्हणजे आपण जर काही घटनाक्रम बघितला तर सुप्रियाताई सुळे यांनी जे काही स्टेटमेंट केले होते अजित पवारांबद्दल जेव्हापासून फुटल्यापासून ते आपण सगळ्यांनीच बघितले. त्यानंतर शरद पवार यांनीही बारामतीमध्ये अजित पवार यांना पाडा असं डायरेक्टली कधी ते बोलले नव्हते. फक्त युगेंद्रला निवडून द्या असंच ते बोलत होते. हे सर्व बघता बारामतीची लोकसभा सुप्रियाताई आणि विधानसभा अजित पवार हे गणित तिथल्याही जनतेला माहिती आहे. त्याच पद्धतीने सगळं निवडणुका पार पडल्या आणि आता कुठेतरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावरनं आता कुठेतरी शरद पवार आणि अजित पवार खुलेआम आता त्या गोष्टींना बोलायला चर्चा त्या करतायत. यातनं नक्कीच एकच वाटतंय, सुप्रियाताई सुळे यांनी जे मागच्या काही गोष्टी वर्षांमध्ये केलेलं आहे, जे काही त्यांनी आता जशी फूट झाली तेव्हापासून त्यांनी राज्याच्या राजकारणात जसं लक्ष घातलंय, पुरंदरचा आता विमानतळाचा इश्यू असू द्या किंवा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दलचे इश्यू असू द्या, या सर्व गोष्टींमध्ये सुप्रियाताई सुळे या अग्रेसर आहेत. आणि निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुप्रियाताई युग चालू होणार आहे असंच वाटतंय. शरद पवार यांनी आपण कुठेतरी आता रिटायर होण्याच्या मार्गावर आहोत, आपण या निर्णय प्रक्रियेतनं कुठेतरी बाहेर आहोत असंच विधान करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? सुप्रियाताई सुळे परिपक्व आणि तेवढ्या म्हणजे त्या संस्कारी म्हणजे सुसंस्कृत आपण जे म्हणतो पुरोगामी विचाराच्या, कोणालाही न दुखवता त्या ज्या पद्धतीने आपलं मत व्यक्त करतात, ह्या निश्चितच ह्यातूनच त्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्यामुळे त्यांनी तसंच तयार केलंय आणि त्या पुढे तशाच राहतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? सुप्रियाताई सुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा बनतील आणि अजित पवार त्यांच्या सहाय्यासाठी येतील असं तुम्हाला वाटतंय का? ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.